श्रावण महिन्यातलं अजून एक व्रत म्हणजे जिवतीचं व्रत. मुलाबाळांसाठी हे व्रत केलं जातं. जिवतीचा कागद लावला जातो, त्याची पूजा केली जाते, त्याला दूध चण्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि एखाद्या सवाष्णीला मुलंबाळं असलेल्या जेवायला बोलवून तिला पुरणपोळीचं जेवण आणि खणानारळाने तिची ओटी भरली जाते. आता त्याची कहाणी ऐकूया. शुक्रवारची जिवतीची कहाणी. ऐका शुक्रवार तुमची कहाणी. आटपाट नगर होते. तेथे एक राजा होता. राजाला मुलगा नव्हता. तेव्हा राणीने काय केले, एका सुईणीला बोलवून आणले. अगं अगं सुईणी, मला नाळवारी सकटसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे. मी तुला पुष्कळ द्रव्य देईन. सुईणीने कबूल केलं. ती तपासावर राहिली. गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली. तेव्हा ती सुईण तिच्या घरी गेली. तिला सांगू लागली, बाई बाई, तू गरीब आहेस. तुझं बाळंतपणाचं पोट दुखू लागलं की तेव्हा तू मला कळव. मी येऊन तुझं फुकट बाळंतपण करीन. त्या बाईने होय म्हणून सांगितले. नंतर ती सुईण राणीकडे गेली. राणीसाहेब, आपल्या नगरात अमुक अमुक गरीब गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे. तिला नुकताच 2रा महिना लागला आहे. सर्व लक्षण मुलाचीच आहेत. तेव्हा आपल्या घरापासून तेथपर्यंत कुणाला कळणार नाही असं एक गुप्त भुयार करावे. आपल्याला दिवस गेल्याची अफवा उठवावी. मग मी तुम्हाला नाळवारी सकट मुलगा आणून देईन. असे ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला आणि जसे जसे दिवस गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचे डंब केले. मोठे पोस दिसण्यासाठी पोटावर लुगड्याच्या घड्या बांधल्या. भुयार तयार केले. 9 महिने भरताच बाळंतपणाची तयारी केली. इकडे ब्राह्मणाच्या पत्नीचे पोट दुखू लागले. सुईलेला बोलावणे झाडले. त्याबरोबर ती म्हणाली, तुम्ही पुढे व्हा, मी येते असे सांगितले आणि धावत राणीकडे गेली. पोट दुखण्याचे ढोंग राणीलाही करायला सांगितले. नंतर ब्राह्मणाच्या घरी आली. बाई बाई, तुझी पहिली वेळ आहे. डोळे बांधलेस तर विणार नाही. पाय बांधलेस तर तुला भीती वाटेल असे सांगून तिचे डोळे बांधले. ती बाळंतीण झाली. मुलगा झाला. सुईणीने एका दासीकडून भुयाराच्या वाटेने मुलगा राणीकडे पाठवला. तिथे एक वरवंटा घेऊन त्याला एक कुंचा बांधला व तिच्यापुढे ठेवला. दाईने डोळे उघडले. म्हणे, तुला वरवंटाच झाला असे सांगू लागली. तिने नशिबाला बोल लावले. मनामध्ये दुःखी झाली. सुईण निघून राजवाड्यात गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचे कोडकौतुक होऊ लागले. इकडे ब्राह्मणबाईंनी नेम धरला. दर शुक्रवारी जिवती मातेची पूजा करावी. नमस्कार करून म्हणावे, जय जिवती माते, जिथे माझं बाळ असेल तिथे ते खुशाल असो असे म्हणून तांदूळ उगवावे. ते तांदूळ त्या मुलाच्या डोक्यावर पडावेत. हिरवे लुगडे नेसणे, हिरव्या बांगड्या घालणे, कारलीच्या मांडवाखालून जाणे वर्ज्य केले. तांदूळाचे धुणे ओलांडणेही बंद केले. त्याप्रमाणे ती नेहमी वागू लागली. इकडे राजपुत्र मोठा झाला. एक दिवस बाहेर फिरायला निघाला. तो नाहून आपल्या अंगणात राडे राखत ती बसली होती. तेव्हा तिची नजर त्याच्यावर पडली. रात्री तिची भेट घ्यायची निश्चय केला. रात्री तिच्या घरी आला. दारात गाय वासरू बांधली होती. चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला. वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईला म्हणाले, कोण्या बापाने माझ्या शेपटीवर पाय दिला? तेव्हा ती म्हणाली, जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही त्याच्या शेपटावर पाय द्यायला तो तुझ्या शेपटावर भिल काय? असे उत्तर ऐकून राजा मागे फिरला. घरी येऊन आपल्या आईला काशीला जाण्यासाठी परवानगी मागितली. काशीला जाऊ लागला. जाता जाता ब्राह्मणाच्या घरी उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती, पण ती 5वी-6वीच्याच दिवशी जात असत. राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला. 5वीचा दिवस होता. राजा दारात निजला. 6वी रात्री आली आणि म्हणू लागली, कोण ग मेले वाटेत पसरलं आहे? जिवती उत्तरली, अगं माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे. मी त्याला काही तुला ओलांडून देणार नाही. मुलगा आज जाणार म्हणून आईबाबा चिंता करत बसले होते. त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तरात्र झाली. सटवी आणि जिवती आपापल्या रस्त्याने निघून गेल्या. उजाडल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले. तुमच्यामुळे आज आमचा मुलगा जगला. आजच्या दिवस आमच्याकडे मुक्काम करा. राजाने ती विनंती मान्य केली. त्याच रात्री तसाच प्रकार झाला. दुसऱ्या दिवशी राजा चालत आला. इकडे त्याचा मुलगा वाढता झाला. पुढे काशीला गेल्यावर यात्रा केली, पिंड दिले. त्यावेळी 2 हात वर आले. असे येण्याचे कारण ब्राह्मणाने विचारले. ते म्हणाले, घरी जा. गावातल्या साऱ्या बायका पुरुषांनी जेवायला बोलव, म्हणजे त्याचे कारण समजेल. मनाला मोठी चुटपुट लागली. घरी आली. मोठ्या थाटामाटात मामले केले. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली की कोणीही चूल पेटवू नये, सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मणीला मोठे संकट आले. राजाला निरोप पाठवला, मला जिवतीचे व्रत आहे. माझे नेम पुष्कळ आहेत. ते पाळाल तर जेवायला येईन. राजाने कबूल केले. जिथे तांदूळाचे धुणे होते तिथे काढून सारवून त्यावरून ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत. कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही. दरवेळेला म्हणाली, जिथे माझं बाळ असेल तिथे ते खुशाल असो. पाने वाढली गेली. मोठा थाटमाट जमला.
राजाने तूप वाढायला घेतले. वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तेथे तो आला. तूप वाढू लागला. ईश्वरीय चमत्कार झाला. बाईला अचानक पान्हा फुटला. तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या आणि त्या त्याच्या तोंडात उडाल्या. तो हाताची तपेली घेऊन रुसून निघून गेला. काही केल्या उठेना. तेव्हा आई गेली आणि त्याची समजूत घालू लागली आणि तो म्हणाला, आई असं होण्याचं कारण काय? तिने सांगितले, तीच तुझी खरी आई आहे. मी तुझी मानलेली आई आहे. असे सांगून तिने सर्व हकीकत त्याला सांगितली. नंतर भोजन समारंभ झाला. पुढे त्यांनी आपल्या आईवडिलांना राजवाड्याजवळ मोठा वाडा बांधून दिला आणि आपणही सुखाने राज्य करू लागला. जशी तिला जीवती माता प्रसन्न झाली तशी ती तुम्हा आम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तळी सुफळ संपूर्ण.